तर नमस्कार मित्रांनो, जर आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर अशा सीड्या चढावं लागतात. आणि मी या सीड्या चढलो आणि आलो ना भाई डायरेक्ट कामावर. तर तुम्ही म्हणशान हा आता असं काय करतोय, असं काही विषय नाही, तो पैठणी साडी बनवतोय, सांगतो. तर हा भाऊ बसला रस्त्यामध्ये, त्याला म्हणलं काय झालं, तर हा म्हणतो सात तो जिंदगी भी छोड देते, तो लोगों से कैसे शिकायत. म्हटलं वा वा वा, टाक स्टोरी टाक. केला ना भाई, मग मी पण लाईट चालू. म्हटलं चला आता काम चालू करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर सगळ्यांचा एकच प्रश्न, शुभम दादा व्हिडिओ का बरं बंद केले, काय कारण. तर मित्रांनो, काही गोष्टी अशा घडल्या की आपल्याच लोकांनी खाली खेचण्याचा प्रयत्न केला. तर सांगायचा मुद्दा एवढाच की कोणा वाचून कोणाचं राहत नाही आणि कोणी आयुष्यातून निघून गेलं तर कोणाचं काही बिघडत नाही. द्या विषय सोडून, बाकी सगळं जाऊ द्या. ही बघा आपली पैठणी कशी दिसते. थांबा. पहिला कागद बघा, असा कागद असतो आणि अशी सेम डिझाईन तयार करायची असते. हाय का नाही मग सेम. हे बघा असं खालून साडीचा कागद असतो, तर एक एक दोऱ्याने विणून साडी बनते. तर मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल पण खरं सांगतोय, ही साडी बनायला कम से कम 2 ते 3 महिने लागतात. हाय का नाही झक्कास मित्रांनो. तर एवढी मेहनत करतोय म्हणल्यावर एक लाईक तर देऊन टाका. बाकी पैठणीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तोपर्यंत बाय बाय, लव यू.